थोड़ा स्पीड अप लीजिए, फास्ट ग्राउंड खाली करना है। उसी तरह से अंपायर से गुजारिश है थोड़ा स्पीड अप लीजिए, फास्ट क्रिकेट होना चाहिए। शबीब आइए, फैशन फेवर मार के अरफात सरफराज पठान के जानिब से आपके लिए 100 रुपए का नाम। शबीब आइए, टॉस के बॉस में आइए। फैशन फेवर मार के ओनर अरफात और उसी तरह से तौसीफ सैयद, इनके माध्यम से आपको ये टी शर्ट प्रदान की जा रही है। और उसी तरह से सरफराज पठान की जानिब से 100 रुपए का इनाम है। क्या बल्लेबाजी की शबीब ने, एक नो लुक शॉट भी जरूर देखने मिला था। अगर वो सिक्सर लगता तो उस पर रील जरूर बन सकती थी। आने वाले वक्त में हम जरूर फाइनल के बाद अच्छा जरूर करेंगे शबीब के साथ। सोच रहे हैं कि अच्छी टी शर्ट मेरे गंदे हाथों में मत दीजिए। एक अच्छा एफर्ट जरूर देखने मिला शबीब के जानिब से। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। तर आपण पाहताय यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 अंतिम दिवस, त्यामधील सेमीफायनल नंबर 2 चा सामना। एका बाजूला महाड विरुद्ध बिरवाडी। तुरील संघ आपल्याला विनंती असेल तुडील बाजूला वा, तुडील बाजूला जाऊन चर्चा करा। इम्रान जरा बाजूला घ्या आपल्याला। पहिला बॉल ओमकार यांचा, पहिला तसेच पार्टीचे खेळाडू असतील त्यांना विनंती असेल थोडं पार्टी यायचं आहे। आपण कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही घडला पाहिजे। स्पर्धा चांगली झाली। ओ टू कॉमेंट्री बॉक्स सतीश सर। अच्छी बल्लेबाजी चल रही है। निखिल पारवे अब स्ट्राइक चाहते हैं। निखिल पारवे को पता है यहाँ अब 6 गेंदें मुझे खेलने। विलास सूर्य को पता है अब यहाँ सेक्रीफाइस करना पड़ेगा, स्ट्राइक देना पड़ेगा। निखिल पारवे को बात किया है तो एक अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा। सेकंड सेमीफाइनल का मुकाबला शानदार जरूर रहेगा, बात किया है तो। ओ टू कॉमेंट्री बॉक्स सतीश सर। भाई शेलके यांच्याकडून निखिल पारवे यांसाठी बक्षीस आलंय। प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल भाई शेलके यांच्याकडून। हेलो। और उसी तरह से टीम के ओनर साजिद अंशे से हर 6 के लिए 100 रुपए का इनाम है। ओमकार काही गोलंदाजी राहिली। आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली आहे। विलास सुरभ्यांना परतावं लागलंय। ओ यावेळेस हा बॉल डाऊन राहिला खालच्या बाजूने आणि ते डॉट बॉल। सर आता ही विकेटवर 32 संघ खेळलेत, मात्र आता ही विकेट अशी झाली ना, टेस्ट क्रिकेट मध्ये जी 5व्या दिवसाची विकेट असते ना तशी आता विकेट झाली। तर आता चेंडू नक्कीच खाली राहतील। गेंदबाजी करे ओमकार, बात किया तो लगातार बैक ऑफ लाइन गेंदबाजी करे, परेशानी में डाला निखिल पाड़वे को। फिर एक बार लेफ्ट आर्म राउंड कर गेंदबाजी करेंगे सामने निखिल पाड़वे। इस बार आगे गेंद जरूर थे, हेलीकॉप्टर शॉट जरूर खेलना चाहते थे, उतने अच्छी तरह से बल्ले पर आई ने 1 रन जरूर लिया। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 2 रन। ओमकार काय गोलंदाजी राहिली आहे। निखिल पारवे सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबवण्यात यशस्वी ठरले आहेत। पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे। सेमीफायनल नंबर 2 चा थरार। यावेळेस अतिश कडू अगदी समोरच फटका केले, ते फिल्डिंग करताना आपण योगेश पेनकर सर पाहताय फेकी करणार आणि 2 धावा जोडल्या जात आहेत। धाव संख्या 2 ने वाढते आहे, धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आहे। शेवटचा चेंडू असेल या षटकातील। 4 धावा झालेत। ओ यावेळेस पंचांनी दंडित केलंय। व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय। आणखीन एक जास्तीची धाव जोडली जाईल। धाव संख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। 5 धावा। यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 अंतिम दिवस, त्यामधील सेमीफायनल नंबर 2 चा सामना। हो यावेळेस विकेट येतोय, फर्निचर डिस्टर्ब होते, दांडी गुल होते। 5 धावा झाले आणि 6 धावांची गरज असेल। 6 चेंडू आणि 6 धावा। चला फाट घ्या बिरवाडी। फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अप्पर तुडी संघ हा फायनल मध्ये दाखल झालाय आणि त्या संघाशी कोणती टीम जाऊन टक्कर देणार आहे हे पाहायचं आहे। आज खेळ काय दुसरा सेमीफायनल। चलिए स्पीड अप लीजिए बिरवाडी, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि तसंच महार आपले फलंदाज पाठवायचे योगेश पेनकर आणि सूरज करकरे। चला स्पीड अप घ्यायचं आहे। निखिल पारवे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय।
तर मी सन्माननीय भिक्खूजी शिगवण यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. भिक्खूजी शिगवण आपलं देखील या नामदार चषकामध्ये हार्दिक स्वागत. चला स्पीडअप घ्यायचं. विलास सुर्वे थोडा स्पीडअप घ्या. आतिश करून या सामना जिंकून दिला ना तर संघ मालक साजिद अंश यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक राहील. 6 चेंडू आणि 6 धावा असताना स्ट्राईक एंडला आपण पाहताय फायटर जेट योगेश पेनकर सर. नॉन स्ट्राईक एंडला सूरज करकरे. गोलमार्ग गोलंदाज बिरवाडी एक्सप्रेस आतिश कडू यांचा पहिला बॉल. पहिला चेंडू अगदीच बॅटची कडा घेतली आहे. निखिल पारवे यांच्या हातामध्ये तो चेंडू जातोय. एका धावे करता मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक एंडला सूरज करकरे दाखल होत आहेत. हो यावेळेस आडव्या बॅटने फटका केले ऑन साइडला. तिथे देखील विलास सुर्वे फिल्डिंग करतायत. आणखीन एक धाव. प्रत्येक चेंडू मागे एक धाव घेण्याचा प्रयत्न. बॅड लाईटचा थोडासा इफेक्ट देखील जाणवतोय. परंतु दोन्ही बॅटर्स पाहिलेत ना तर खूप सारा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा बरोबर फायदा घेताना मैदान पाहतोय तितकाच अनुभवी. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला केले. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये एक धाव उत्कर्ष मामुनकर फेकी करणार. दुसरी धाव देखील इथे अर्जित होते. 2 धावा. धाव संख्या झाली 4. इथून पुढे चेंडू असतील 3 आणि धावा करायचे 2. 3 चेंडू आणि 2 धावा असं एकंदरीत समीकरण आहे. फॅशन फेवर यांच्या माध्यमातून आतिश कडू यांनी सामना जिंकून दिला तर एक जोडी असेल फॅशन फेवर यांच्याकडून. हो यावेळेस अपील केली गेली आणि ते विकेटचं पतंग होतंय. विकेट क्रमांक पहिला योगेश पेनकर सर मैदानाच्या बाहेर. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आतिश कडून सामना जिंकून दिला तर फॅशन फेवर यांच्या माध्यमातून एक शर्ट्स आणि पॅन्ट हे असणार आहे. नवीन फलंदाज आपण गग्गा गिरी यांना आपण पाहतोय. जिथे 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण असेल. सेमी फायनल नंबर 2 चा थरार अपाव्यास मिळतोय. यानंतर फायनलचा अंतिम सामना पाहायचा आहे. कोणता संघ दाखल होईल. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईक एंडला गग्गागिरी. पुढचा बॉल. हो डॉट बॉल आलाय आणि इथे विकेट देखील येतोय. शेवटचा 1 चेंडू असेल आणि 2 धाव्यांची गरज. मित्रांनो आतिश कडू यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी राहिली आहे. 6 चेंडू 6 धावा असताना शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. सेमी फायनल नंबर 2 चा थरार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. काय घडेल काय बिघडेल शेवटच्या चेंडूवरती कोणता संघ विजय होईल हे पाहायचं आहे. बिरवाडी की महाड, महाड की बिरवाडी. येणारा 1 चेंडू तुम्हाला सांगून जाईल. हो यावेळेस शरीराचा वेध घेणार चेंडू आणि इथे विजय होतोय टीम आदिबा 11 बिरवाडी संघ. आणि फायनलचं तिकीट बुक केलंय. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ आपण पाहताय टीम आदिबा 11 बिरवाडी संघ. चला थँक्यू सर. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. तुरीलचे कर्णधार आहेत विलास सुद्धा आले. त्याला टॉस घ्यायचंय. शफीबाई यांच्या हस्ते. आतिश कडू